हाय, मी यशोदा. वेलकम टू यशोदा सायट चॅनल. नवीन चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर आपण आज बघणार आहोत इथं हार. ह्याच्यासाठी मी इथं मोती माळ घेतलेले आहे, लोटस आहेत आणि हे आहेत 3 mm गोल्डन बीड्स, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. हे आहे इथं 4 mm ग्रीन कलरचे क्रिस्टल आणि हे लोटस घेतलेले आहेत आणि 0.3चं वायर आहे आणि आपला गोंडा घेतलेला आहे. हे आहेत आपले कटर्स. चला मग आता सुरुवात करूया. तुम्हाला तरी माहितीच आहे की आपण काय केलेलं आहे, कसं घेतलेलं आहे, कुठल्या पद्धतीनं, म्हणजे तुम्हाला मी फर्स्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. त्याप्रमाणे सेम इथं करून घ्यायचं आहे तुम्हाला. तर तुम्ही पाहू शकता तशा मी करून इथं घेतलेलं आहे. तर मी असे सेमच 4 इथं करून घेतलेले आहेत. तर आता आपण ह्याला काय करायचं आहे, इथं मी 20 एचचं वायर घेतलेलं आहे. त्या वायरवर आपण लूप बनवून त्या लूपवरती आपल्याला हे जे लोटस आहे ते अटॅच करून घ्यायचं आहे. तर बघा, एक छोटंसं लूप बनवून घ्यायचं, थोडंसं गॅप द्यायचं आहे आपल्याला. जेवढं आपलं लोटस बसतं ते बघायचं आणि त्याप्रमाणे आपल्याला एक अंदाजे आहे बघा, अशाप्रमाणे इथं बसतं आपलं लोटस. तर आपण एखादं इथं लूप बनवून घ्यायचं, म्हणजे आपण बघायचं की कसं, म्हणजे किती गॅपमध्ये आपलं लोटस इथं तारवर बसत आहे ते लक्षात घ्यायचं. लक्षात घेऊन आपल्याला काय करायचं आहे, लूप बनवून घ्यायचं आहे. चोकरमध्ये आपण जसं बनवून घेतो त्याप्रमाणे सेमच आहे बघा. आता इथं आपण अटॅच केलं की हे व्यवस्थित बसतं लोटसचं, जे हे लूपवर, आणि व्यवस्थित म्हणजे हलत वगैरे नाही. तसंच थोडंसं गॅप देत देत आपण 3 असे, म्हणजे टोटल आपण 5 बनवायचे. 2 आपले मोतीमाळ घालण्यासाठी आणि जे 3 आहेत ते लोटसचे पेंडेंट आपण त्याच्यावर ॲड करण्यासाठी आपण इथं टोटल 5 लूप बनवून घेणार आहोत. तर अजून कोणी कोणी तुमचं मटेरियल किट ऑर्डर केलं नसेल तर लवकरात लवकर तुमचं मटेरियल किट ऑर्डर करा, जेणेकरून लवकरात लवकर तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमची इच्छा जी आहे हँडमेड ज्वेलरी शिकायची आणि बनवायची, ते सुद्धा पूर्ण करून घ्या. हे एक स्किल समजा, किंवा तुमची आवड म्हणून सुद्धा बनवलात ना तरीसुद्धा खूप छान. आता तरी खूप ट्रेंडमध्ये, म्हणजे खूप ट्रेंडमध्ये आहे सध्या. तर इतकंच मी जे ट्रेंडमध्ये आहे थोडंसं प्रमाणामध्ये तुम्हाला सांगायचा एक प्रयत्न करत आहे मी. अजून असेच नवीन नवीन व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी येणार आहेत. तर कुणाला शिकायचं असेल, अजून तुमच्या ओळखीत असतील तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही शिकायची संधी भेटू द्या. तर चला आपण आता व्हिडिओला कंटिन्यू करूया. तिथं तर लूपवर आपण लोटस अटॅच करून घेणार आहोत. काहीच नाही, जसं आपण इयरिंग वगैरे कसं बेसवर अटॅच करून घेतो, सेम पद्धतीनं आपण ह्या लूपवर आपल्याला लोटस जे आहे ते अटॅच करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीनं आपण लूपवर लोटस अटॅच करून घेणार आहोत. काय नाही, खूप सोपं आहे. म्हणूनच मी तुम्हाला एकदम सोप्या आणि छान युनिक एक डिझाईन क्रिएट करण्यासाठी तुम्हाला मी हे डिझाईन क्रिएट केलेलं आहे. अजून कुणाला आवडतं व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, मी शिकवण्याची पद्धत कशी वाटली, हे सुद्धा मला नक्की सांगा. मला आवडेल तुमचे कमेंट वाचायला. ज्यांनी ज्यांनी माझे व्हिडिओ बघून केलेले आहेत ज्वेलरी, त्यांनी मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पाठवू शकता आणि मला खूप आवडेल तुमचं बनवलेलं बघायला. तर नक्की तुम्ही जर बनवलात तर माझ्यासोबत नक्की शेअर करा. तर बघा, अशाप्रमाणे आपण तिन्ही लोटस ज्या आहे ह्या जे लूप बनवून घेतलेला आहे त्याच्यासोबत आपण अटॅच करून घेणार आहोत. बघा, इथं मी असं अटॅच करून घेतलेला आहे. खूप छान असं दिसत आहे हा पेंडेंट. आपण आता ह्याला हे जे मोती माळ आहे ते घेऊयात. मी काय केलेलं आहे, इकडं 1 साईडला 10 आणि अजून एक साईडला 10, म्हणजे असं टोटल 20 इंचाचं मी इथं रेडी केलेलं आहे. तुम्हाला जर अजून थोडं मोठं हवं असेल, म्हणजे 24 म्हणा या 26 किंवा 30, तुमच्या हाईट या तुम्ही कस्टमरला बनवून देत असाल तर तुमच्या कस्टमरच्या रिक्वायरमेंटच्या अनुसार तुम्ही त्यांना त्याची लेंथ बनवून द्या. तर मग मी इथं काय केलेलं आहे, जम्परिंगनं जे दोन्ही मोतींचे जे लास्ट एज आहे ते मी इथं अटॅच करून घेऊन ह्या लूपमधून हे बघा अशाप्रमाणे पास करून घेतलेला आहे. पास करून घेऊन ह्याला इथंच
आपण हे जम्परिंगला टाईट असं पॅक करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला छान असं घालता यावं. तुम्ही थोडंसं लॉंग केलात तर मागं डोरी अटॅच नाही केलात तरीसुद्धा चालेल, पण मी इथं थोडंसं शॉर्ट करते, त्याच्यामुळं मी डोरी अटॅच केलेली आहे. डोरी अटॅच तुम्ही लॉंग 30मध्ये किंवा 26 इंचमध्ये हे जर बनवत असाल तर तुम्ही डोरी अटॅच केली नाही तरीसुद्धा चालेल. खूप सुंदर दिसतं. एथनिक ड्रेसवर सुद्धा खूप छान वाटतं. कुर्तीवर घातलात तरीसुद्धा खूप छान दिसतं. हा हार जे आहे ते सेम पद्धतीनं मी ह्या साईडचं पण केलेलं आहे आणि ह्या साईडचं पण आपण काय करणार आहोत, ह्याला अटॅच करून घेणार आहोत. जसं आपण ह्या साईडची करून घेतलेली आहे सेम जम्परिंगमध्ये. जम्परिंगसोबत आपण काय करणार आहोत, इथं अटॅच करून घेणार आहोत, दुसरं काही नाही. तर बघा, काय नाही, फक्त थोडंसं पकडून छान असं टाईट त्याला जम्परिंगला लॉक करायचं, जेणेकरून ती निघत नाही इतकी आपण काळजी घ्यायची. तर बघा किती सुंदर दिसत आहे, तुम्ही इथं पाहू शकता. घातल्यावर तरी काय म्हणता, खूप मस्त दिसतं. आपण आता इथं ह्याला काय करणार आहोत, डोरी अटॅच करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती छान असं ह्याचं लुक इथं बनून रेडी झालेलं आहे. तर आपण इथं जे आहे ह्या लास्ट दोन्ही मोतीच्या हे बघा होलमधून पास करून घ्यायचं आहे जम्परिंगच्या हेल्पनी. तर बघा, एखादा एक्स्ट्रा राहिलं तरी काय नाही. तर बघा, अशाप्रमाणे हे पण इथं लॉक करून घ्यायचं प्लायरनी. तो बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. हे बघा, थोडंसं माझे जम्परिंग छोटे झालेले आहेत, त्यामुळं थोडंसं प्रेसिंगमध्ये वगैरे मला प्रॉब्लेम येत आहे. तुम्ही व्यवस्थित थोडं एखादा साईज बघून जरी घेतलात ना जम्परिंग, तरी काय नाही आहे, मग व्यवस्थित होतं ते. थोडंसं मला इथं ॲडजस्ट करावं लागतं, म्हणजे जम्परिंगची कटिंग जे आहे ते व्यवस्थित झालेली नाही आहे, त्याच्यामुळं थोडंसं म्हणजे हे होतं. काय नाही, आता आपण ह्याला काय करायचं आहे, इथं माझ्याकडं डोरीला मी हुक अटॅच केलेल्या आहेत. जर तुमची नॉर्मल डोरी असेल तर तुम्ही जम्परिंग, आता एक जम्परिंग अटॅच केलेली आहे ना, तर डोरीमध्ये एक जम्परिंग घालून त्या जम्परिंगला ह्या जम्परिंगसोबत तुम्ही अटॅच करू शकता. तर बघा, खूप सुंदर असा हा इथं हार बनून रेडी झालेला आहे. अजून खूप डिझाईन्स तुम्ही याच्यामध्ये क्रिएट करू शकता. मोतींचे मिडलमध्ये सुद्धा तुम्ही एक एक लोटस घालू शकता. एखादा सेम लेंथवर तुम्ही मोती माळ कट करा दोन्ही साईडनी, मग त्याला मिडलमध्ये लोटस जरी घालून बनवलात तरीसुद्धा खूप सुंदर, म्हणजे सुंदर बनून तुमचा हार रेडी होतं. तर बघा इथं किती छान दिसत आहे, तुम्ही इथं पाहू शकता. एकदमच लुक त्याचं बदललेलं आहे विथ इयरिंग. तर एकदम इतकं मस्त दिसतं, तुम्ही इथं पाहू शकता. चला तर मग असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग मी. चला बाय, परत भेटूया.